नमस्कार मित्रांनो. तर रोजच्या प्रमाणे आज पण माझी सकाळ 11 वाजता झाली होती. इथे येऊन बघतो तर काय आईची तर मस्त भाजीची तयारी चालली होती आणि इकडे पाणी एकदम गरम तापलं होतं. म्हटलं चला लगेच अंघोळ करून घेऊया. अंघोळ झाली आणि आईने लगेच गरमागरम चहा आणून दिला आणि आई बोलली, "आता चहा पी आणि गावात जा." कारण आज जायचं होतं आम्हाला देवीला. तर त्यासाठी आईला पाहिजे होतं चोळी पातळ. मग काय गाडी काढली आणि लगेच गावात गेलो. देवीसाठी ओटी भरण आणि चोळी पातळ घेतलं आणि लगेच घरी आलो. घरी येऊन बघतो तर काय आई मस्त गरमागरम चपात्या बनवत होती. मग काय तोंडाला तर पाणीच सुटलं. आईला म्हटलं लगेच जेवायचं. मग आईने मस्तपैकी भाजी ते घेतलं आणि मग आम्ही जेवायला बसलो. पोटभर जेवण झालं. म्हटलं आता तर आराम करायलाच पाहिजे, कारण सकाळी झोप कमी झाली होती. मग मस्तपैकी येऊन झोपलं. चांगलं 2 तास झोपलो आणि मग झोपेतून उठल्यानंतर लगेच फ्रेश झालो, कारण देवीला जायचं होतं. म्हटलं टाईम नको व्हायला. आणि इकडे काय बाहेर येऊन बघतो तर आईचं काहीतरी काम चालूच होतं. आईला तर काही शांत बसवतच नाही राव. इथे मेथीचं बी काढायचं काम चाललं होतं. म्हटलं मग चला आपण थोडं फिरून येऊया. इकडं आलो तर काही इथं विहिरीचं पाणी प्यायला मस्तपैकी शिडी लावली होती. मग काय वर चढलो पाहिलं, अरेरे! डोळे तर पार बुंगायलाच लागले राव. म्हटलं नको, नको. लगेच खाली उतरलो. काय आहे ना आपल्या आईला आपण वाणिकिनीचा दुसरा आहे. उगीच काय झालं तर. आलो तर इथे चहा तयारच होता. मस्त चहा घेतला आणि आईला म्हटलं चला आता आपण देवीला जाऊन येऊया. हां, आईला कुठं जायचं म्हटलं सर्वात पहिल्यांदा लागते मिसरी. आईने मस्तपैकी मिसरी लावली आणि मग नारळांची पिशवी माझ्याकडे दिली. मी पिशवी पुढे ठेवली आणि आईला म्हटलं बस पटकन आपण जाऊन येऊया. मग काय लगेच गाडी काढली आणि पोहोचलो शेतामध्ये. आता शेतात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं. पण नारळ तर गाडीवरच विसरलो होतो. मग पटकन गेलो आणि पिशवी घेऊन आलो आणि गणपती बाप्पांना नारळ फोडला. त्यानंतर आम्ही निघालो देवीला जायला. देवीला आलो तर पाहत होतो काय सगळीकडे पालापाचोळा पडलेला. मग आईने लगेच साफसफाई करायला सुरुवात केली. नंतर आईने मस्त देवीची पूजा केली आणि मग पूजा झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या शेताकडे जायला. शेतात फिरून झाल्यावर आई बोलली, की "चला आता जाता-जाता शेवग्याच्या शेंगा तरी घेऊन जाऊ." मग आम्ही गेलो शेवग्याच्या शेंगा आणायला आणि इथे येऊन बघतो तर काय अरेरे! शेवग्याच्या शेंगांची माझी तब्येत तर फार सेमच. आईला म्हटलं पटकन झाडावर चढून शेंगा तोडतो, पण आई बोलली, "नाही, नाही भाऊ राहू दे, आपण घरी जाऊ." मग काय आलो घरी निघून. घरी येऊन बघतो तर काय अरेरे! आमचा टिंग्या तर घराच्या बाहेरच राहिला होता. बरं झालं राव कोणी घेऊन नाही गेलं. म्हटलं चला आता झाडांना थोडं पाणी घालावं आणि झाडांना पाणी घालून झालं लगेच अंगणाला पाणी मारलं. अंगणाला पाणी मारून झालं कुठं नाही तर आई बोलते, की "चला आता मला शेंगा निवडण्यात मदत कर." मग काय बसलो शेंगा निवडत. आता घरचं काम करता-करता विसरूनच गेलो ऑफिसचंही काम करायचं मग काय बसलो लॅपटॉप घेऊन. एवढी जाम भूक लागली होती. आईला म्हटलं मला ना पहिलं काहीतरी खायला पाहिजे. मग आई लगेच रामफळ घेऊन आली आणि मस्तपैकी ताटात काढून दिलं. मग काय मी कोणालाच न विचारता सगळं रामफळ संपवलं. तेवढ्यात सुरू झाली माझी मीटिंग. आईला बोललो, "आता टीव्हीचा आवाज कमी कर." आई बोलली, "अजिबात होणार नाही. बाहेर जाऊन बस." मग काय गपचूप तिथेच बसलो. आई बोलली, "चल आता ते डबडं ठेवून दे आणि जेवण करून घे." मग काय मस्त पोटभर जेवलो. परत कामाला बसलो. पण 3 वाजता एवढी जाम भूक लागली तर म्हटलं आता खायचं काय? मग आठवलं आईने दुपारी आईस्क्रीम घेऊन ठेवली होती. गेलो आईस्क्रीम काढली आणि लगेच खायला सुरुवात केली. तर 5 वाजून 10 मिनिटं झाले आणि जस्ट काम संपलंय. आता मस्तपैकी झोपायचं. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.